धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी तीव्र निदर्शने, पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला। धुळे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतील कथित भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी आंदोलन करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते बापू बागुल आणि जय मातादी महिला बचत गटाच्या महिलांनी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला। गेल्या 6 दिवसापासून एसीबी किंवा एसआयटी मार्फत चौकशीच्या मागणीसाठी आंदोलन सुरू असूनही प्रशासनाकडून योग्य तो दिलासा न मिळाल्याने 15 ऑगस्ट रोजी आंदोलकांनी तीव्र निदर्शने केली। स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी पालकमंत्री ध्वजारोहणासाठी येण्यापूर्वीच बापू बागुल यांनी अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून तीव्र निषेध नोंदवण्याचा प्रयत्न केला। मात्र बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता त्यांना वेळीच ताब्यात घेतल्याने मोठा अनर्थ टळला। या घटनेनंतर ग्रामीण विकास यंत्रणेतील कथित गैरव्यवहारावर कडक कारवाईच्या मागणीसाठी आंदोलकांनी प्रशासनाच्या कारभाराविरोधात जोरदार संताप व्यक्त केला। जिल्हा प्रशासनाच्या उदासीन कारभारावर आता स्थानिक नागरिकांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या असून आंदोलकांच्या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष का केले जात आहे असा सवाल उपस्थित केला जात आहे। कथित भ्रष्टाचारात अडकलेल्या दोषी अधिकाऱ्यांवर लवकरात लवकर कायदेशीर कारवाई करून या प्रकरणाचा पारदर्शक छडा लावावा अशी जोरदार मागणी सर्व स्तरातून होत आहे। पोलिसांनी वेळी सतर्कता दाखवून अनर्थ रोखला असता तरीही प्रशासनाने आता तरी या गंभीर विषयाची दखल घेऊन योग्य ती पावले उचलावीत, अन्यथा हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा आंदोलकांनी दिलाय। ब्युरो रिपोर्ट, धुळे। सहसंपादक अनिल बोराडे। कुठून आले तुम्ही? आम्ही पुढे खेड्या महिला बचत गटांच्या याच्यावर अत्याचार झालेला आहे, भ्रष्टाचार झालेला आहे। हे बागुलचं ना? बागुलचं काय? हो, आमच्याकडून आहेत ते। ठीक चल तुमची दखल घेतलेली आहे, तुमचं नाही घेतलेली असते। ठीक आहे, या ना तुम्ही असं बाजून रस्त्यात नका थांबू। महिलांना न्याय मिळायलाच पाहिजे, भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे। लाडक्या बहिणी रस्त्यावर आहेत, प्रशासन काय करत आहे अजून दखल आमची घेतली नाही। काय मागणी होती? आमच्या मशियारे आहेत, बोगस दिलेले आहेत, 3 वर्षापासून याला सापडलंय, काहीच नाही करत नाही। आम्ही कर्जबाजारी झालो महिला, आम्ही गाडीत बसणार नाही। ताई आमचं धक्काबुक्की आहे की नाहीये? महेश बाबा एक मिनिट ताई,